हॅलो मित्रांनो, माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्ही काय करता? मला बघता? माझे व्हिडिओ ऐकता? व्हिडिओ ऐकता तर मग लाईक पण करत जा की माझ्या व्हिडिओला. मी खूप कमी प्रमाणात व्हिडिओ टाकत असते आता, काही दिवसासाठी. तर आज मी मुद्दा घेऊन आले तुमच्यासाठी. म्हणजे माझ्या वयातले जे लोक आहेत ना, महिला पुरुष, मेल फिमेल, किंवा लग्नच होत नाहीत, अशा लोकांसाठी मी बोलणार आहे. खूप एकटेपणा वाटतो ना, खूप असं आयुष्य कसं उदासलेलं राहतं ना. कोणाला जवळ करावा, कोणाच्या जवळ जावा, हा विचार येतो माणसाच्या मनामध्ये. पण इमानदारीची दुनिया आहे का? अजिबात नाही. खूप मोठा प्रश्न आहे ना. त्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं. कोणाला इन्व्हॉल्वही नाही करायचं, कोणामध्ये इन्व्हॉल्वही नाही व्हायचं, असं काही जणांना तरी वाटत असेल बरं का. तर अगदी बरोबर आहे. कोणाच्या मनातलं काय सांगता येतं. म्हणजे जवळून जाणवल्याशिवाय अनुभव येत नाही कुठल्याही गोष्टीचा. तर सगळे सारखे नसतात, हे पण लक्षात घेतलं पाहिजे आपण बरं का. सगळे सारखे नसतात. आपलेपणा दाखवणारे आणि पुन्हा पलटी मारणारे लोक, ते कायमी एकटे असतात, हे विचार करा. पण आपण पहिली गोष्ट कोणाला इन्व्हॉल्व करत नाहीत. जर आपण कोणाला इन्व्हॉल्व केलं किंवा इन्व्हॉल्व झाला तर मग आपण मागे सरत नाहीत. नातं कुठलंही असू द्या, आपल्याला एकटेपणा घालवायचा असतो. खरं आहे का नाही? तर फसवणूक करणारे लोक ते वेगळे असतात. त्यांना खरंच एकटेपणा जाणवतही नाही, कारण की त्यांचं नेचरच तसं असतं. इथे तिथे तिथे इथे जागा बदलत राहतात लोक, अनुभव घेत राहतात लोक. शेवट तशा लोकांचं अस्तित्व काही नसतं, हे लक्षात धरा. आता माझा हा व्हिडिओ तसे लोक पण बघत असतील, आणि त्यांना जरी टोचलं कुठं माझं बोलणं, तरीही अगदी अंतःकरणातून त्यांना पण मान्य करावंच लागल. खरं बोलते वंदना. जर तुम्ही दुसऱ्या कोणाला आशाला लावतान आणि त्याची बेआशा करतान, निराशा, तर मग तुम्ही आनंदी कसे राहतान याचा विचार जो करतो ना, तो दुसऱ्यांसोबत धोकाधडी कधीच करत नाही, कधीच. पण ज्याला असे विचारच नाहीत लांब लांबवर, तो नक्कीच दुसऱ्यांसोबत धोकाधडी करतो. आणि तिथे थोडाही अजिबात विचार करत नाही की समोरचा व्यक्ती आहे कसा. खूप डिपेंड आहे बरं का समोरच्या व्यक्तीवर. जर समोरचा व्यक्ती मनाने चांगला असेल आणि जर त्याची फसवणूक कोणी करत असेल, तर त्याचे परिणाम चांगल्या व्यक्तीला कमी भोगावे लागतात, त्याच्यात चांगुलपणा इतके. आणि चांगल्या व्यक्तीची फसवणूक करणाऱ्याला आयुष्य येणारा ते दिवस त्याच्यासाठी सारखा असतो.
आणि त्याचं आयुष्य अगदी जिवंतपणी नरकामध्ये नक्कीच ते जगतो. नरकामध्ये ऐकलं का? बऱ्याच प्रकारचं नरक कशाला म्हणतात? बऱ्याच प्रकाराला. म्हणजे त्याची व्हॅल्यू कुठे राहत नाही. पहिली गोष्ट, ते स्वतःच जिथे धोकाधडी करतो ना, सुरुवात तिथूनच होते बरं का. अगोदर स्वतःचं महत्त्व मिळवण्यासाठी स्ट्रगल करतो. दुसऱ्यांच्या मनामध्ये स्वतःचं अस्तित्व, स्वतःसाठी ती एक स्पेशल जागा बनवण्यासाठी त्याला पण हातपाय मारावे लागतात. म्हणजेच काही ना काहीतरी त्याच्यातली चांगली क्वालिटी खोटी का होईना पण त्याला दाखवावी लागते. आणि त्यावरून ते स्वतःची सहानुभूती मिळवू शकतो. आणि सहानुभूती जितक्या मोठ्या प्रमाणात मिळवेल, जर त्याच्या मनात खोट असेल तर तितक्याच प्रमाणात ते पुन्हा श्रापित बनतो. श्रापित म्हणून म्हणते त्याचं आयुष्य जिवंतपणी तसा व्यक्ती नरक भोगतो. नरक. तर मित्रांनो, तुमच्यासोबत जर असं कोणी केलं असेल तर तुम्ही उदास राहायचं कारण नाही. तुमच्यासोबत जर म्हणजे असं धोकाधडी, विश्वासघात केला असेल तर तुम्ही विसरू तर शकणार नाहीत, पण त्यासाठी तुमचं आयुष्य तुम्ही उगाचच उद्ध्वस्त करून नाही घ्यायचं. कारण की तुम्ही जितकं स्वतःला उद्ध्वस्त करून घेता त्याने जे विश्वासघात करणारा व्यक्ती असतो ना, त्याला कुठेही फरक पडत नाही. कुठेही. ऐकलं का? त्याच्यामुळं जर तुम्हाला तुमचा विश्वासघात करणाऱ्याला फरक पाडायचा असेल तर कायमचं त्याला डोक्यातून काढून टाका. कायमचं. खरं सांगायले. आणि तुम्ही तुमचं आयुष्य अगदी मस्त जगा. मस्त. सगळे लोक सारखे नाहीत. कुठे ना कुठे नक्कीच तुमचं एकटेपण जे आहे ना ते लांब होऊ शकतं. ऐकलं का? प्रयत्न करून बघा. चला बाय.